नमस्कार मित्रांनो, सारसंग्रह या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? मी नेमकं कशासाठी जगतोय? माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे? या जगात लाखो लोक पैसे कमावत आहेत, मोठ्या नोकऱ्या करत आहेत, पण तरीही त्यांना आतून समाधान मिळत नाही, कारण त्यांना त्यांचा इकिगाय सापडलेला नसतो. जपानमध्ये एक छोटं बेट आहे, जिथे लोक 100 वर्षापेक्षा जास्त जगतात. ते इतके आनंदी आणि निरोगी कसे असतात? याच रहस्यावर आधारित आहे जगप्रसिद्ध पुस्तक इकिगाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत इकिगाय म्हणजे काय, जीवनाचा खरा पर्पज कसा शोधायचा, जपानी लोक दीर्घ आणि आनंदी आयुष्य कसे जगतात आणि आपण आपल्या आयुष्यात इकिगाय कसा शोधू शकतो. चला तर मग सुरू करूयात. हे पुस्तक लिहिलं आहे हेक्टर गार्सिया अँड फ्रान्सिक मिरायेस यांनी. हे दोघे जपानमध्ये गेले आणि त्यांनी जपानमधील ओकिनावा या बेटावर संशोधन केले. तिथे त्यांनी अशा लोकांची मुलाखत घेतली जे 90, 100 किंवा त्याहून जास्त वर्ष जगले होते. त्यांना एक गोष्ट समान आढळली, प्रत्येक व्यक्तीकडे त्याचा इकिगाय होता. आता इकिगाय म्हणजे नक्की काय? इकिगाय या शब्दाचा अर्थ आधी आपण समजून घेऊया. इकिगाय हा जपानी शब्द आहे. इकिगाय म्हणजे जगण्याचं कारण, जीवनाचा पर्पज, सकाळी उठण्याचं कारण. इकिगाय 4 गोष्टींच्या इंटरसेक्शनमध्ये असतो. 1. तुम्हाला काय आवडतं? 2. तुम्ही कशात चांगले आहात? 3. जगाला कशाची गरज आहे? 4. ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा तयार होतो तुमचा इकिगाय. जपानमध्ये एक सुशी शेफ होते, जिरो ओनो. ते 90 पेक्षा जास्त वर्षाचे असतानाही रोज रेस्टॉरंटमध्ये काम करत होते. कुणी त्यांना विचारलं, तुम्ही अजून काम का करता? ते म्हणाले, मला सुशी बनवणं आवडतं, हेच माझं इकिगाय आहे. आता आपण इकिगाय काय आहे हे वेगवेगळ्या उदाहरणांमधून समजून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीचा इकिगाय हा वेगळा असतो, आनंद हा वेगळा असतो. वेगवेगळ्या उदाहरणांनी आपल्याला वेगवेगळं इकिगाय म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायचे आहे. चला तर मग. जपानमधील ओकिनावा हे जगातील ब्लू झोन म्हणून ओळखले जाते. ब्लू झोन म्हणजे जिथे लोक सर्वात जास्त काळ जगतात. ओकिनावामधील लोक साधं अन्न खातात, रोज ॲक्टिव्ह राहतात, स्ट्रेस कमी ठेवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्याच्या आयुष्याचा पर्पज माहिती असतो. म्हणूनच ते 100 वर्षांपर्यंत आनंदाने जगू शकतात. इथेच एक 100 वर्षांची आजी अजूनही दररोज शेतीची कामं करत होती. कोणी विचारलं, तुम्ही इतक्या वयात का काम करता? ती म्हणाली, काम केल्यावर मला आनंद मिळतो. हेच आहे इकिगाय, काम जे आपल्याला जिवंत ठेवते. जपानी लोक मोठ्या सक्सेसचा वेट करत नाहीत. एक वृद्ध व्यक्ती रोज सकाळी चहा पिते, बागेत फिरते, पक्ष्यांचा आवाज ऐकते. त्यांच्यासाठी हेच आनंद आहे. इकिगाय म्हणजे छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. एक शिक्षक 40 वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यांनी लाखो रुपये कमावले नाहीत, पण त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन बदलले. ते म्हणाले, माझा आनंद म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती, हेच माझे इकिगाय आहे. आपण अजून एक उदाहरण बघूयात. एक कलाकार दररोज चित्र काढत होता. कोणी विचारलं, तुम्ही एवढे चित्र का काढता? तो म्हणाला, मी चित्र काढताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. हेच फ्लो स्टेट आहे, जो इकिगायचाच भाग आहे. जपानी लोक कधीही पूर्णपणे रिटायर्ड होतच नाहीत. ते 90 वर्षांचे झाले तरीही काम करत असतात, कारण काम त्यांच्यासाठी ओझं नसतं, तर आनंदाचा स्रोत असतो. उदाहरणार्थ, एक 95 वर्षांचा माणूस आजही बागकाम करतो. तो म्हणतो, हेच माझे इकिगाय आहेत.
स्वतःचा आनंद शोधणं. अजून एक उदाहरण घेऊया, जे सध्याचे आपले रोजचेच समोर दिसणारे उदाहरणांपैकी एक आहे. एक कॉर्पोरेट एम्प्लॉई, त्याला त्याचे काम आवडत नव्हते, त्यामुळे तो रोज स्ट्रेसमध्ये होता. नंतर त्याने त्याचे आवडणारे काम सुरू केले, फोटोग्राफी. थोड्या वेळाने तो प्रोफेशनल फोटोग्राफर बनला. आता त्याला काम करणे म्हणजे आनंद वाटतो. आज आपण सर्वजण खूप घाईत जगतो, पण जपानी लोक स्लो लिव्हिंग फॉलो करतात. ते शांतपणे खातात, निसर्गाचा आनंद घेतात, छोटी छोटी गोष्ट ॲप्रिशिएट करतात. म्हणून त्यांचं जीवन अधिक शांत आणि आनंदी असतं. ओकिनावामध्ये लोक मोआई ग्रुप बनवतात. मोआई म्हणजे काय? एक छोटा ग्रुप जिथे मित्र एकमेकांना सपोर्ट करतात. जेव्हा जीवनात प्रॉब्लेम्स येतो तेव्हा हे फ्रेंड्स एकमेकांना मदत करतात, म्हणून त्यांना कधीही एकटेपणा वाटत नाही. जपानी लोक एक नियम पाळतात, हॅरा हॅची बू. याचा अर्थ पोट 80% भरल्यावर खाणं थांबवा. यामुळे ओव्हर इटिंग टाळले जाते, डायजेशन चांगले राहते आणि आयुष्य वाढते. जपानी लोक जिममध्ये तासनतास घालवत नाही, पण ते रोज चालतात, बागकाम करतात, योगा करतात, म्हणजे शरीर नेहमी ॲक्टिव्ह ठेवतात. अजून एक आपल्या रोजच्या आयुष्यातलं छोटंसं पण खूप महत्त्वाचं असं काम आहे हसणं. हसणं हे आयुष्य वाढवतं. ओकिनावामधील लोक खूप हसतात आणि पॉझिटिव्ह राहतात. पॉझिटिव्ह माइंडसेटमुळे स्ट्रेस कमी होतो. जपानी लोक निसर्गाच्या जवळ राहतात. समुद्र, झाड, शांत वातावरण यामुळे त्यांचं मन शांत राहतं. इकिगाय म्हणजे तुम्हाला खरोखर आवडणारी गोष्ट. उदाहरणार्थ, कोणाला टीचिंग आवडतं, कोणाला म्युझिक आवडतं, कोणाला रायटिंग आवडतं. जेव्हा आपण आपल्या पॅशनवर काम करतो तेव्हा काम काम वाटत नाही, ते आनंद बनतं. तुमचा इकिगाय शोधण्यासाठी स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. 1. मला काय करायला खूप आवडतं? 2. मी कशात चांगला आहे? 3. जगाला कशाची गरज आहे? 4. यासाठी मला पैसे मिळू शकतात का? या 4 प्रश्नांची उत्तरं जिथे भेटतात तिथे आहे तुमचा इकिगाय. मित्रांनो, जीवन फक्त पैसे कमवण्यासाठी नाही, जीवन आहे आनंदी राहण्यासाठी. इकिगाय आपल्याला शिकवतो, पर्पजने जगा, पॅशन फॉलो करा, सिम्पल लाईफ जगा आणि प्रत्येक जीवनाचा आनंद घ्या. जर तुम्हाला तुमचा इकिगाय सापडला तर आयुष्य फक्त मोठं नाही, ते अर्थपूर्ण देखील होईल. पुन्हा भेटूयात एका नवीन पुस्तकाच्या सारासोबत. तोपर्यंत वाचा कमी पण शिका जास्त. हेच आहे सारसंग्रह, थोडक्यात पण प्रभावी. धन्यवाद.